ज्यांच्या एका शब्दावर अख्खा महाराष्ट्र दाट बाण्यानं दाट खाण्यानं उभा राहायचा असे दादा गेले. शुभम अण्णा पवार एक विकसनशील नेतृत्व होईल. गावचे युवा डेप्युटी सरपंच एआय आणि तंत्रज्ञान फार थोडं विकसित झालं नाही आणि एआय तंत्रज्ञान विकसित झालेली एक छोटीशी क्लिप आम्हा तुमच्यासाठी सादर करतायत शुभम अण्णा पवार यांच्या संकल्पनेतून. आबा कसा आहेस रे? तुला भेटायचं राहूनच गेलं बघ. हरकत नाही आबा, तू एका मोठ्या लढाईतून घडलेला कार्यकर्ता आहेस. तू बोपेगावचा सरपंच झालास, तुझं गाव तू आदर्श केलंस, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही तू तुझं काम करून दाखवलंस आणि म्हणूनच मीच आग्रहानं तुला आमदारकीचं तिकीट दिलं होतं. तिथं तुझा पराभव झाला पण तू हार मानली नाहीस. जिद्दीनं पुन्हा उभा राहिलास, लढलास आणि बघता बघता सलग 4 वेळा आमदार झालास. खर तर महायुती सरकारमध्ये पहिल्याच टर्म मध्ये मी तुला कॅबिनेट मंत्री करणार होतो, पण तुझ्यावर शेतकऱ्यांनी विश्वासानं दिलेला तो किसनवीर कारखाना वाचवण्यासाठी तू स्वतःहून मंत्रीपद नाकारलंस. असो, देर आहे दुरुस्त आहे. 2024च्या निवडणुकीत तू पुन्हा भरघोस मतांनी निवडून आलास आणि मी तुला कॅबिनेट मंत्री केलं, बुलढाण्याचा पालकमंत्री केलं. मतदारसंघाच्या विकासासाठी तुझी होणारी ती तळमळ मी जवळून पाहिली. तू शब्दाचा नाही तर कामाचा माणूस आहेस आणि तुझं होणारं कौतुक मला नेहमीच समाधान द्यायचं. मला अजूनही आठवतंय तू हक्कानं माझ्याकडे यायचास. दादा माझे हे प्रश्न मार्गी लावा, दादा ते काम राहिलंय. आता मी तिथं नसेल पण सुनेत्रा तिथं आहे. ज्या हक्कानं तू माझ्याकडे यायचास त्याच हक्कानं सुनेत्राकडे जात जा. ती सुद्धा तुझी कामं तेवढ्याच तत्परतेनं मार्गी लावेल. म्हणजे एकूणच आमचा सगळ्यांचा आधार गेला याच्यापेक्षा माझ्या जाण्यानं तुम्ही कोणीही खचून जायचं नाही. मला खात्री आहे सुनेत्राचा हात बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी तू जीव तोडून मेहनत घेशील. आबा, तू आणि नितीन काकांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सातारा जिल्ह्यात जे यश मिळवलं त्याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या त्या मेहनतीच्या बळावर तुझं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल हा माझा तुला आशीर्वाद आहे. कामात खंड पडू देऊ नकोस. तुझाच दादा.